नमस्कार, आलिशा किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कैरी भात। त्यासाठी घेतलेले साहित्य: ओलं नारळ, मिरच्या, लसूण, कढीपत्ता, कैरी, कोथिंबीर, तांदूळ घेतला आहे, मोहरी, जिरं। तर चला आपण आता कैरी भात करायला सुरुवात करूया। मगाशी जे आपण साहित्य घेतलं होतं ते आता वाटण करून घेऊया। खोबरं, खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घेतलेत जेणेकरून ते लवकर बारीक होतील। 2 मिरच्या घेतल्यात, लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर घेतले। हे आपण आता वाटण करून घेऊ। हे असं आपण वाटण करून घेतले। कैरी भात करण्यासाठी हे आपण आता भात करतोय। आपण आता भात तर ठेवला आहे, तोपर्यंत कैरी किसून घेऊया। पॅन गरम करून घेतले, आता आपण तेल टाकूया। तेल गरम झाले, आता जिरं मोहरी टाकूया। जिरं मोहरी तडतडले, आता कढीपत्ता आता आपण खिचलेली कैरी टाकूया। कैरी 2-3 मिनिटे चांगली परतून घ्यायची। कैरी चांगली परतून घेतले, आता आपण यात वाटण जे आपण करून घेतलं होतं ते आपण आता यात टाकूया। आता आपण हे चांगलं परतून घेऊया। थोडी आपण यामध्ये हळद टाकूया। आपण भात शिजवून घेतला होता तो आपण टाकूया यात। आता हे चांगलं परतून घेऊया। या अशा प्रकारे आपण कैरी भात बनवला आहे। तर वरून किसलेली कैरी टाकूया। कैरी भात कसं झाले ते कमेंट करून नक्की सांगा। तुम्ही कैरी भात बनवून आपल्या फॅमिलीला नक्की खाऊ घाला।